आणि त्या शेकोटीवरती नियंत्रण आणायचे, कारण फ्लड लाईट्स आणि त्यामध्ये जर का शेकोटी पेटवली तर धूर निश्चितच त्रासदायक असेल खेळाडूंसाठी. टॉस जिंकलाय धोत्रे संघानं. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपला 12वा प्रतिनिधी आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचं आहे. 12वा प्रतिनिधी असणं गरजेचं आहे. ज्या संघाचा 12वा प्रतिनिधी नसेल त्यांना निश्चितच 2 धावांची पेनल्टी आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपला 12वा प्रतिनिधी आपण समालोचन कक्षामध्ये पाचारण करायचं आहे. दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. निश्चितच एक जबरदस्त शृंखला चौक विभागामधील ही मानाची आणि सन्मानाची शृंखला आपण पाहतोय. भीमतेज क्रिकेट संघ वडवीर यांच्या माध्यमातून शिवसेना चषक 2025 दुसरं पर्व आहे निश्चितच. आणि यानंतर कदाचित एप्रिल महिन्यामध्ये मार्च एप्रिलच्या दरम्यान विभाग प्रमुख चषक सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल याच मैदानावरती. स्ट्रायकर एंडला फलंदाज सुमित पाटील, नॉन स्ट्रायकर एंड सुजित मुंडे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वैभव रसाळ. पहिला चेंडू वैभवचा, डॉट बॉल येतोय. अतिशय चांगली गोलंदाजी आहे वैभव रसाळ धोत्रे संघाचा हा खेळाडू. आपण धोत्रे संघाचं खरं तर कौतुक करायला हवं. त्यांना 9:30ची वेळ दिली होती आणि 9:30 वाजता त्यांनी डॉट रिपोर्टिंग केली आहे. निश्चितच 9 वाजता बोरिवली संघ सुद्धा आलाय. दोन्ही संघाचे या ठिकाणी स्वागत आहे आणि आयोजकांना आपण सपोर्ट केला त्याबद्दल आम्ही शतशः ऋणी असू तुमचे. पहिला बॉल डॉट आलाय. गोलंदाज वैभव रसाळ. दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा वैभव. हा चेंडू चांगला आहे. अतिशय चांगली गोलंदाजी वैभव रसाळची. एक 4-5 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी करतोय. डॉट बॉल वारंवार खेळले जात आहेत. फलंदाज सुमित पाटील, मॅन फ्रॉम बोरिवली. मॅनेंट्री पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये मात्र आपण पाहतोय फलंदाज जखडून ठेवलंय ते गोलंदाजानं. स्टेप आउट केलाय यावेळेस. फर्स्ट स्लिप आणि गलीच्या मधोमध चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाईपर्यंत चेंडू सीमा रेषा पलीकडे चौकार आलाय आणि या चौकाराने श्री गणेश केलाय धावसंख्येचा ते बोरिवली संघाने. डीजे अतिशय चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. हा चेंडू चांगला आहे. पॅडवर आदळलाय. पंचांचा कोणताही निर्णय येत नाहीये आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. निश्चितच निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेनं धावसंख्या स्थिर स्तब्ध 4 या धावसंख्येवरती. बिनबाद 4. बिनबाद 4 धावसंख्या आहे. प्रथम फलंदाजी करत असताना बोरिवली संघाची. हा चेंडू चांगला आहे. जबरदस्त फटका उंची गाठली आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय. सुंदर झेल टिपलाय आणि फलंदाज बाद होतोय. सुमित पाटील पहिला आद्रा, पहिली विकेट बोरिवली संघाच्या गोट्यात. डीजे
5 चेंडू टाकून झालेत आणि धावा झाल्यात 4. एक विकेट. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहे वैभव रसाळ, मॅन फ्रॉम धोत्रे, आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज सोनू. लास्ट बॉल या षटकातील. चांगला चेंडू, भन्नाट वेग आणि वेगावर स्वार झालेला हा चेंडू आपण पाहतोय. डॉट बॉल आलाय. एका षटकाचा खेळ संपला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा आणि एक फलंदाज बाद पाहायला मिळतोय. दुसरं षटक या ठिकाणी आपण पाहतोय. धोत्रे विपक्ष बोरिवली या दोन संघादरम्यान दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सूरज. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहतोय बोरिवली संघाकडून सुजित मुंडे. स्ट्रायकर एंड फलंदाज सुजित मुंडे आणि नॉन स्ट्रायकर एंडला सोनू. सुजित मुंडे आणि सोनू ही जोडखळी आपण दुसऱ्या षटकामध्ये पाहतोय. अतिशय चांगला खेळ आणि चांगलं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते. फोन हा चेंडू चांगला आहे. पंचांकडे जोरदार अपील पाहतोय आपण आणि पंचांनी मात्र दात फेटाळले. निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉल येतोय. बाद घोषित केलंय. निश्चितच पंचांचं बोट वरती गेलंय. पंचांनी बाद घोषित केलंय. सुजित हा फलंदाज माघारी येतोय. गोलंदाजी मार्कवरती सूरज. हा चेंडू चांगला आहे सूरजचा. फर्स्ट स्लिप मध्ये आणि फर्स्ट स्लिप आणि थर्ड मॅन मध्ये चांगलं फील्ड केलं जात आहे. एकच धाव मिळते. एकापेक्षा जास्त काही मिळत नाहीये. अतिशय चांगली खेळी या मैदानावरती आपण पाहतोय धोत्रे संघाकडून केली जाते. बोरिवली संघाविरुद्ध खेळत असताना कशेळे परिसरातील एक नामचीन संघ आपण पाहतोय धोत्रे. हा बॉल चांगला आहे. मात्र पंच आमच्याकडे वळतायत. जमिनीला दोनात समांतर वाईट बॉलचा इशारा येतोय. अव्वांतर धाव मिळते आणि या अव्वांतर धावेच्या बरोबरीनं 6 धावा धावफलकावरती येत आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 धावा आल्यात आणि दुसऱ्या षटकामध्ये किती धावा येणार. हा बॉल चांगला आहे. टॉप एज आहे आणि यष्टीरक्षकाला हुलकावणी दिल्यानंतर चेंडू जातोय फर्स्ट स्लिप मध्ये. चांगला झेल टिपला जातोय. फलंदाज बाद सोनू डीजे.
चांगला बॉल आपण पाहतोय, चांगली गोलंदाजी या ठिकाणी. गोलंदाज सूरज 2 विकेट त्यांनी घेतल्यात, 1 धाव दिली, 1 वाईट बॉल टाकलाय. अतिशय चांगली गोलंदाजी. मी विनंती करेन दोन्ही संघाला आपण स्पीडअप करायचं आहे, कारण ही नाईट शृंखला आहे. सकाळ झाली तर मग अर्थ नाही या शृंखलेला. तर आपण ही नाईटमध्येच हा सामना किंवा नाईटमध्येच या मॅच उरकणं गरजेचं आहे. तर निश्चितच आपण ही शृंखला नाईटमध्येच पूर्ण कव्हरेज होणार. गोलंदाज या ठिकाणी तयार आहे, स्ट्रायकर यांचा फलंदाज सुद्धा तयार. हा बॉल चांगला आहे, उंची गाठली आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. आणि सुंदर झेल टिपलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. फलंदाज मात्र बाद होतोय. महेश हा बॉल चांगला आहे सूरजचा. अतिशय चांगली गोलंदाजी सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळते. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आणि धावफलकावरती धावा 6. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि 6 धावा धावफलकावरती आल्यात. हा बॉल पुन्हा एकदा चांगला, पंचांकडे अपील, मात्र पंचांनी फेटाळून लावले आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. बाद घोषित केलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 6. अजिंक्य भाऊड यांना विनंती करतोय की आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. अजिंक्य भाऊड, आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर आणि गोलंदाजी साठी पाचारण केलं गेलंय. तेजस स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रेम, नॉन स्ट्रायकर एंड निखिल पाटील. हा बॉल चांगला आहे. निश्चितच क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. काय जबरदस्त फील्ड केले गेले. 2 धावा मात्र पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. 2च धाब्यावर समाधान आणि या 2 धावेच्या बरोबरीने एकूण धावसंख्या 8 धावा धावफलकावरती आहे. तिसरा षटक प्रगतीपथावर आहे. धोत्रे विपक्ष बोरिवली या 2 संघादरम्यान आपण ही मॅच पाहतोय. अतिशय चांगला खेळ आणि चांगलं क्रिकेट या मैदानावरती आपण पाहतोय. शिवसेना चषक 2025. हा बॉल चांगला आहे, पॅडल स्विप केलाय, फाईन लेग क्षेत्रामध्ये येतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाईपर्यंत चेंडू झालाय फरार. सीमा रेषे पलीकडे आलेला हा दर्जेदार चौकार. विजय चांगला खेळ सुद्धा मैदानामध्ये चालू आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि धावफलकावरती धावा आल्यात 12 धावा.
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तेजस. हा बॉल चांगला आहे, उंची गाठली, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार का? मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईपर्यंत 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि या 2 धावेच्या बरोबरीनं 15 धावा धावफलकावरती आल्यात, 14 धावा धावफलकावरती आल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आणि 14 धावा या ठिकाणी आपण पाहतोय धावफलकावरती लगावल्या गेल्यात. हा चेंडू अतिरिक्त बाहेर चाललाय, आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. शेकोटी केलेली आहे. ती विनंती करतोय की आपण शेकोटी विजवायची आहे. स्वयंसेवक तोपर्यंत आपण तिथे जाऊन त्यांना तंबी द्या. ज्या ठिकाणी शेकोटी आहे त्यांना तंबी द्यायची आहे. हा बॉल चांगला आहे, आपण पाहतोय आउटसाइड द ऑफ स्टंप जाऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा फसलाय. चेंडू आणि फळीचा कोणता संपर्क नाही आहे. डॉट बॉल येतोय आणि या डॉट बॉलच्या सांगतेने धावसंख्या स्थिर स्तब्ध. 15 धावा. तिसरा षटक प्रगतीपथावर आणि तिसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. काय भन्नाट गोलंदाजी केली आहे ती. निश्चितच धोत्रे संघाच्या या गोलंदाजानं पहिलं षटक सुद्धा पॉवरफुल गेलं. हा बॉल चांगला आहे. नो चेंडूचा इशारा आलाय पंचांकडून आणि त्यावर निश्चितच मिळाल्या 4 धावा बोनसच्या. एकूण धावा मिळाल्या 5. या 5 धाव्यांशी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 20 आणि पुढील येणारा चेंडू फ्री हिट. पण स्पीडअप करायचंय. तत्पूर्वी मी पुन्हा एकदा आमचे समालोचक मित्र अजिंक्य भौड साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय. अजिंक्य भौड. हा चेंडू चांगला आहे, उंची गाठली, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चांगलं फील्ड केलं जाते. वन बाउन्स कलेक्ट. एकच धाव मिळते, एकापेक्षा जास्त मिळत नाहीये. फ्री हिटच्या या चेंडूवर मिळाले 1 धाव आणि 1 धावेच्या बरोबरीनं धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते 21 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज तेजस. पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतलेला आहे नो चेंडूसाठी. हाईटचा नो, भीमरचा नोचा रिव्ह्यू घेतलेला आहे. वेगळ्या अँगलने बघू ना आपण. नाही
फेअर डिलिव्हरी फेअर डिलिव्हरी आहे निश्चितच. आणि एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. शेवटचा चेंडू तेजस गोलंदाजी मार्कवर 2 वेळा तेजसवरती आक्षेप घेतला गेला. मात्र अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय धोत्रे संघाकडून पाहायला मिळते. चांगला संघ अगदीच कशळे विभागातून त्यांनी या ठिकाणी आले आणि खेळले. हा बॉल भन्नाट वेगावर स्वार. चेंडू आणि फळीचा कोणता संपर्क नाही आहे. डॉट बॉल आलाय आणि या डॉट बॉलच्या सांगतेनं तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती होती आहे 21 धावा. 5 बाद 21. डीजे माईकचा आवाज वाढवायचा डीजे मास्तर. हा बॉल चांगला आहे. जबरदस्त फटका. चेंडू सीमा रेषे पलीकडे. वायडिश लॉंग ऑन सीमा पार. दर्जेदार षटकार. एकूण धावसंख्या धावफलकावरती 29. हा बॉल चांगला आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची उचलफेक करणार तोपर्यंत दुसरी धाव धोक्याची घंटा आणि 2 धावा मात्र सहज पूर्ण केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेनं चौथं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या धावफलकावरती आली आहे 31 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. 31 धावा धावफलकावरती आल्यात. चौथ्या षटकासाठी सुदामला पाचारण केलं गेलं आणि त्याने आतापर्यंत 3 फेअर डिलिव्हरी केल्यात. चांगली गोलंदाजी आहे. 11 धावा धावफलकावरती आल्यात.
हा बॉल चांगला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, सुंदर झेल टिपत आणि फलंदाज बाद. फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय, अगदीच ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला हा टिपलेला सुंदर झेल आपण पाहिला. नवीन फलंदाज मैदानामध्ये आहे, नयन. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय. हा बॉल चांगला आहे, अगदी जमिनीचा घरंगळत आलेला आणि तितकंच चांगलं फील्ड आपण पाहतोय. एक धाव पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? आणि 2 धावा घेतल्या गेल्या तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात, फलंदाज बाद. 2 धावेच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या धावफलकावरती आली 33. 34 धावा जमवायच्या जिंकण्यासाठी त्या धोत्रे संघाला. आणि निश्चितच आपण नेक्स्ट सत्रासाठी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो आमच्या परिसरातील गोड आवाज. संतोष भवरे आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. आणि अजिंक्य भौड आपण व्यासपीठामध्ये यायचंय. अजिंक्य भौड समालोचन कक्षामध्ये या आपण. स्वागतम सुस्वागतम स्वागतम पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. शिवसेना चषक 2025च्या माध्यमातून मी तुषार धुमाळ तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. दुसऱ्या सत्राची वाटचाल सुरू होतीये. एकीकडे कर्जत धोत्रे संघ च्या विरोधामध्ये गावदेवी बोरिवली संघ खेळतोय.
धोत्रे संघाला 24 चेंडूमध्ये बोरिवली संघाच्या विरोधात आव्हान 34 धावांचं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. वैभव आणि अनिल आणि त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज येतोय सुमित पाटील. नेक्स्ट मॅच कोणाची? स्ट्राइक एंड वरती वैभव 24 चेंडू आणि 34 धावा. वैभवच्या पर्सनॅलिटीच्या माध्यमातून पाहिला गेलं तर कदाचित 12 चेंडूमध्ये या धावा पूर्ण होऊ शकतात. पण आता थंडीचा अभाव देखील वाढलाय. ड्यू फॅक्टर गोलंदाजासाठी काम करेल का? गेम इज ऑन. पंचांच्या यावेळेस उजव्या बाजूने गोलंदाज तयार. आखोट टप्प्याचा चेंडू. या चेंडूवरती मोठा फटका येणं अपेक्षित होतं पण इथे चेंडू जातोय निर्धाव. आई एकविरा नाणिवली संघाचा संघनायक आणि उर्मिला सारंग संघाच्या संघनायकाला मी टॉस बॉक्स मध्ये आमंत्रित करतोय. आई एकविरा नाणिवली संघाचा संघनायक आणि उर्मिला सारंग या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. आलेले आहेत ते, आपण टॉस करून घ्या. पहिला चेंडू निर्धाव गेलाय. दुसऱ्या चेंडूवरती मोठी अपील आणि इथे पंचांनी अपील स्वीकारली. पंचांनी बोट उंचावलं. 2 आखूट टप्प्याचे चेंडू होते पण इथे आपण बघतोय फलंदाजाला त्याचा भरपूर समाचार घेता आला नाही आणि ते फलंदाज मी तर म्हणेल हाताश निराश तंबूच्या आसराला. 24 मध्ये 34 ची गरज होती. आता चेंडू उरलेत 22 आणि करायच्या 34 धावा. पहिला गडी बाद. चेंडूवरती वैभवला मात्र पलटवार करता आला पण तिसऱ्या क्रमांकावरती गेलेला हा फलंदाज गेल्या गेल्या लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक सिंगल म्हणजे अकाउंट खुलं करतोय. 34 धावांचा पाटला तर 22 चेंडूमध्ये करायचा होता. आता उरलेत शेवटचे 21 चेंडू आणि करायच्या 33 धावा. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. टॉस मात्र मुख्य आयोजक कृष्णा सर करतील. हलक्या हाताने खेळणं पसंत केलंय. विरुद्ध कार्पेट चेंडू गरंगळत जातोय एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या बाहेर. 4 धावांसाठी लाजबाब नैत्र दीपक कलात्मक पद्धतीनं मनगडाचा वापर करताना मारला चौकार. पाच धावांची नोंद स्कोर कार्ड वरती झाली आहे. चेंडू झालेत ते 4. 34 धावांचा पाठला करताना 5 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेस स्लॉट मध्ये आणि परफेक्ट टप्प्यावरती केले आक्रमण. लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर क्षेत्ररक्षकानं प्रयत्न अतिशय चोख केले पण अंतिम क्षणी चेंडूनं सीमारेषा गाठली. आउट ऑफ द पार्क. षटकार. अनिलनं या डावाला सावरलंय. 34 धावांचा पाठला होत असताना इथे पंचांचा पुन्हा वाईट चेंडूचा इशारा. टोटल आता धावा लागला स्कोर कार्ड वरती 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. जबरदस्त कामगिरी अनिल करतोय आपल्या संघासाठी.
चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर या चेंडूनं यष्टिरक्षकाचा वेध घेतला. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. पहिलं षटक कंप्लीट. 34 धावांचा पाठलाग होता असताना एक बाद 12 धावांची नोंद अर्थातच बोरिवली संघाच्या विरोधात धोत्रे संघाच्या माध्यमातून. चला नेक्स्ट बॉलर लगेच खेळपट्टीवरती येईल अशी आपण अपेक्षा करूया. सुजित मुंडे डाव्या त्याचा गोलंदाज. मनीष तात्रेची आठवण करून देणार का? पण तिथे हा चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. डॉट चेंडूचा इशारा. 18 मध्ये गरज होती विजयासाठी 22 धावांची. आता 17 चेंडू आणि 22 धावांची गरज. चांगला चेंडू. वेट आणि वॉचवाला क्रिकेट पाहायला मिळालं. थोडासा थांबला त्यानंतर फटक्याची निवड करताना 2 धावा सहज पूर्ण केल्यात आणि या 2 धावांच्या मदतीने आता स्कोर कार्ड वरती वाढ. 14 धावांची नोंद. पुन्हा हलक्या हाताने खेळणं पसंत केलंय. यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची उचलफेक होईल आणि सहज तो 2 धावा पूर्ण आणि या 2 धावांच्या मदतीने आता 16 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. 34 धावांचे माफक आव्हान आहे. 16 धावा नक्कीच पूर्ण झाल्यात. धावांच्या गाडीचं अंतर मात्र वेगानं कापलं जात आहे. नानविली संघानं टॉस जिंकलाय. निर्णय अजून पेंडिंग आहे. सामना संपल्यानंतर लगेच ते मैदानाचा ताबा घेतील अशी आपण अपेक्षा करूया. इथे मात्र फटका फसलाय की काय असा प्रश्न आता पंचांना विचारला जातोय. अपील तर जोरदार झाली आहे पण या अपीलमध्ये पुन्हा एकदा पंच त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. वेल क्वालिफाईड पंच, डे नाईट स्पर्धा गाजवणारे पंच, सातत्यानं चर्चेत असणारे पंच या मोठ्या स्पर्धा करता लाभलेले आहेत, ज्यांची कामगिरी आतापर्यंतची दमदार राहिली आहे. बॅटिंग नानिवली संघानं निर्णय घेतलाय फलंदाजीचा. आणखी एक जबरदस्त चेंडू. डॉट चेंडूचा इशारा. गोलंदाज सुजित मुंडेच्या माध्यमातून आपण पाहतोय. बघा 4 व्हीलरची जी लाईट चालू आहे ना ती विनंती 1 रुपया बंद करा. कोला टप्पा यावेळेस सिंगलचं रूपांतर डबल मध्ये करण्याचा प्रयत्न पण इथे आता पंचांनी बोट उंचावलंय. अति घाईच संकटात नाही. लेग बाईच्या माध्यमातून 1 धाव नक्की जोडली जाईल. बुन बुन से बनेगा सागर. डीजे
जी आपण पाहतोय वैभव आणि शंकरच्या माध्यमातून. वैभव बाद झाल्यानंतर अनिलने जी जागा घेतली आणि आता या डावाला सावरण्याचं काम अनिल आणि शंकरनं केलंय. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये दाखल झाला तो भरत. अनिल आणि भरत ही जोडी मैदानामध्ये 12 चेंडूमध्ये 17ची गरज. इथे मात्र आला काय आणि परत गेला काय. भरत आलाय खऱ्या अर्थानं परत. डीजे बॅटर जर्सी क्रमांक 333 रोशन मैदानामध्ये दाखल. पुन्हा चेंडू हवेमध्ये नोमॅन्स एरियामध्ये चेंडू लँड झालाय. वॅकेट एरियामध्ये चेंडू पाहायला मिळाला जिथे कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. अशा वेळी 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावांच्या मदतीनं टोटल 19. धावा आता स्कोर कार्ड वरती नोंद केल्या जात आहेत. टप्प्याचा चेंडू सरळ बॅटनं खेळलाय पण इथे मात्र सिंगल तर पूर्ण झाली. शेवटचे 9 चेंडू आणि आता 14 धावांची गरज. 9 चेंडू 14 धावा. 14 धावा करायच्या शेवटच्या 9 चेंडू मध्ये. हलक्या हातानं खेळणं पसंत केलं पण इथे नजर आटी आणि दुर्घटना घटी. फर्स्ट स्लिपला चकमा देऊन जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चकमकीत 4 धावांसाठी चौकार. स्कोर 24-24. पंचांचा स्क्वेअर चेंडूचा इशारा. 1 या धावसंख्येनं वाढ. 25 धावा कंप्लीट. 34चा पाटला होतोय. चेंडू उंच गेलाय. 4 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतायत. तू पकडणार की मी पकडणार. इथे मात्र पकडापकडीच्या नादामध्ये 2 धावा पूर्ण झाल्यात. सात चेंडू मध्ये 7 धावांची गरज.
इथे रनआउटचा शिकार झालाय फलंदाज. शेवटचे 6 चेंडू, आता 7 धावांची गरज. चला नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये पाठवा. नेक्स्ट बॅटर रोहिदास मैदानामध्ये दाखल. 6 चेंडू 7 धावांची गरज. चला पंच सामन्याला सुरुवात करा. शेवटचे 6 चेंडू 7 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. शिवसेना चषक 2025. गोलंदाज सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाही काय? आता भरोसा दाखवावा लागेल आपल्या संघावरती. चांगला चेंडू हलक्या हाताने पुन्हा खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा फंबल पाहायला मिळालं. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. चेंडूची उचल फेक करीपर्यंत तिसऱ्यासाठी धावेसाठी धावलेत आणि काय धावलेत, जबरदस्त धावलेत. पंचांचा निर्णय कदाचित अजूनही होल्डवर आहे आणि तिसऱ्या पंचांची मागणी आहे. रन कंप्लीट झाली की नाही हे पाहण्यासाठी. तिसरी धाव कंप्लीट आहे की नाही, की आउट आहे हे पाहण्यासाठी. दुसरी धाव, पहिलीच. पंचांकडे निर्णय पुन्हा एकदा पाठवण्यात आलाय. ऑन फील्ड डिसिजन कायम असेल. 3 धावा आता स्कोर कार्ड वरती नोंद केल्या जातील. 5 चेंडू, आता 4 धावांची गरज. पाच चेंडू 4 धावांची गरज. मॅच अजूनही दोन्ही संघासाठी ऑन आहे. इथे एका दुसरा निर्धाव चेंडू मॅचची कायापालट करेल. रोहिदास स्ट्राइक एंड वरती, गोलंदाजी मार्ग वरती. पुन्हा सोनू भरोसा दाखवतोय पण क्षेत्ररक्षक साथ देत नाहीये. चांगला चेंडू पुन्हा हलक्या हाताने खेळलाय. इथे सिंगलला महत्व देताना 1 धाव कंप्लीट होतीये. 5 मध्ये 4 धावांची गरज होती. आता 4 चेंडू 3 धावांची गरज. एक निर्धाव चेंडू हृदयाचे ठोके वाढू शकतो. एखादी विकेट फलंदाजी करणाऱ्या हृदयाचे ठोके वाढू देऊ शकते.
बराच टाइम खर्च होतोय, त्यामुळे आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला शेवटची विनंती केली जाते, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाऊ शकतं. वेळेला महत्व आहे. पंचांचा स्वेअर चेंडूचा इशारा. दुष्काळात 13वा महिना असा हा वाईट होता. असं वाटलं होता चेंडू निर्धाव जाईल, पण इथे मात्र अवांतर धाव आली आहे. 32 धावा स्कोअर वरती कंप्लीट झाल्यात. विजयासाठी 2 धावांची गरज आहे आणि चेंडू उरलेत आता 4. फटका हवेमध्ये आहे आणि तो जातोय सीमारेषेच्या पलीकडे. विजयी येतोय षटकार. या सामन्याचा हिरो मारला कोणी नाही. मॅन ऑफ द मॅच कोण आहे? गोलंदाज असेल ना. पहिली ओव्हर कोण टाकली बघ. 4 रन. पॉवर प्लेची ओव्हर 4 रन आहे. 1 विकेट आहे. तर मॅचचा प्लेअर